डॉक्टर शेखर आईरे गुरांवर मुंगसे आणि आजूबाजूच्या 4-5 गावांमध्ये उपचार करणारा एक तरुण डॉक्टर की त्या भागातल्या शेतकऱ्यांनी माहिती दिली तर तात्काळ धावून जायचा. अशा डॉक्टरांचं काल अपघातामध्ये त्या ठिकाणी दुःखद निधन झालं. आता सर्व कार्यकर्त्यांनी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत की ज्या गाडीने हे अपघात केलेला आहे त्या गाडीतली लोक व्यसन केलेली होती. त्यांनी 2 मोटरसायकलींना उडवलं. तिसरं MSCBच्या पोलला ती गाडी ठोकली गेली, त्याच्यामुळे पुढचे लोक पण वाचले. बरं, हा जो अपघात मी पण प्रत्यक्ष जागेवर जाऊन आलो. ह्या ज्या मोटरसायकल जात होत्या ह्या त्यांच्या नियमाप्रमाणे डाव्या हाताने चालणं त्याप्रमाणे त्या जात होत्या आणि समोरून येणारी गाडी ती रॉंग साईडला येऊन त्याने या मोटरसायकलवाल्यांना उडवलं. याच्यामध्ये एकाच डॉक्टर साहेबांचं दुःखद निधन झालंय. 3 जण जखमी झालेले आहेत. त्या डॉक्टरांची डेड बॉडी तर अर्ध्या तासानंतर कळालं की त्या गाडीच्या खाली ती डेड बॉडी आहे आणि त्याला काही फूट सरपटत आणलेलं. माझा मुद्दा एवढाच होता की तात्काळ विभागाने याचं नोंद घ्यायला पाहिजे. जो कोण दोषी असेल त्याच्यावर तात्काळ कारवाई व्हायला पाहिजे होती. रात्री 10:30 वाजता ही घटना झालेली. आता 4 वाजत आले. बरं, इथल्या पोलीस स्टेशनने जे कोण गाडीवाल्याने उडवलं त्या गाडीची काळजी घेतली. ती गाडी सुखरूप रात्री इथं आणून ठेवली. माझं म्हणणं की तेवढंच गंभीरपणे आता जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्याच्यातला एक ते तारा तुटलेल्या पोलला धडक दिली, तारा तुटल्या तर गावाने बाबा परत दुसरं काही अपघात घडू नये जर वीज चालू राहिली तर मग MSCBच्या कर्मचाऱ्यांना बोलून ते बंद करायला घेतलंय. तर त्याला पण एकाने चावा घेतला. ते गाव सांगत होतं की ते साऊंड कमी करा, तुमच्या गाडीतला DJ सारखा आवाज चालू आहे. त्यांनी काही फोटोग्राफ्स काही शूटिंग दाखवलेली आहे. त्या डॉक्टरचं गाडी खाली जी बॉडी अडकलेली ती लोकांनी गाडी उचलून त्यांची बॉडी काढली. बरं, जो गाडी चालवणारा होता त्याला इकडे दवाखान्यात आणलं, तिथून तो पळून गेला. त्याला पळवायला पण काही लोकांनी मदत केली असं पण ते लोक सांगत होते. माझं म्हणणं की गंभीर गोष्टींचा तात्काळ दखल घ्यायला पाहिजे, तात्काळ कारवाई व्हायला पाहिजे. आज राज्यामध्ये इतर ठिकाणी अशा पद्धतीने ज्या घटना झालेल्या आहेत मग ते पाहिल्याच्या नंतर तर आणखी संवेदनशील पद्धतीने आपण अशा विषयांवर तात्काळ जे काही असेल, कालच जर अटक झाली असेल, जे कोण असेल त्यांचं तपासणी झाली असती, जी वस्तुस्थिती आहे ती समोर आली असती. 12 तासापेक्षा जास्त काळ उलटला, अद्याप देखील आरोपी अटक नाहीत. आपण येऊन बसणार, काय पुढची कारवाई असणार? नाही, मला वाटतं की मी आता वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे. त्यांना घटनेचं गांभीर्य सांगितलेलं आहे. आणखी दुःखद गोष्ट ही आहे की स्थानिक पोलीस स्टेशनने वरिष्ठ अधिकाऱ्यांना पण याबाबत माहिती दिलेली नाही. मी त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की हा सगळा गंभीर प्रकार माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आम्ही आणून देऊ आणि काही गोष्टींमध्ये आपण संवेदनशीलपणे राहायला पाहिजे असं स्पष्टपणे त्यांना सूचना दिलेली आहे. सर, काळ्या रंगाची स्कॉर्पिओची खूप चर्चा आहे का? काय कोणाची गाडी असेल काही माहिती?
पोलीस विभाग याचा तपास करेल आणि जे कोण असेल, पुरावे असतील, तिथं जागेवर जे काही वस्तुस्थिती असेल त्याप्रमाणे चौकशी होईल, कठोर कारवाई होईल. पण काहीतरी वरद असता असल्याशिवाय 24-12 तास उलटली तरी कारवाई झाली नाही असं वाटतं. नाही, मी असं काय बोलत नाही. मी बोलतो की आपण संवेदनशील वागलं पाहिजे. कारण मी आता जेव्हा डॉक्टर साहेबांच्या घरी गेलो तर त्या भागातल्या शेतकऱ्यांच्या अतिशय तीव्र प्रतिक्रिया होत्या. मी त्या पेशंट्सला भेटायला गेलो आणि काही गोष्टींमध्ये संवेदनशील आपण असलंच पाहिजे. जर एवढी गंभीर घटना होते तर तात्काळ चौकशी करणं, जे कोण दोषी असतील त्याच्यावर तात्काळ कारवाई करणं हे अपेक्षित आहे ना. नाही तर एवढी लोक इकडे जमली असती का? कारवाई पोलिसांकडनं तुझ्यामुळे झाला असं वाटतं. मला वाटतं की सायंकाळपर्यंत आपल्याला कारवाई अपेक्षित आहे. काय घटना घडली, नेमकं काय झालं? मी काल रात्री सोयगावहून जेवण करून जात असताना, टेरे गावाचा रहिवासी आहे मी, काल जेवण करून घरी जात होतो. तर माझ्या अगोदर माझ्या मित्राची गाडी चालू होती. तर माझ्या मित्राला एका डॉक्टरची गाडी पुढे होती. त्या डॉक्टरांना त्या फोर व्हीलरवाल्याने धडकलं आणि ओढत ओढत नेलं. परत माझ्या मित्राच्या गाडीला धडक मारली आणि त्याच्यानंतर आमचा नंबर होता, पण MSCVच्या पोलाला धडक मारल्यामुळे आम्ही सुदैवाने वाचलो. तर मी गावातील स्थानिक वायरमॅनांना फोन करून ती तत्काळ लाईट बंद करण्यासाठी फोन केला. परत माझे चुलत भाऊ आहे, त्यांना तत्काळ गाडी आणायला लावली आणि आमचे जे पेशंट जखमी झालेले होते त्यांना आम्ही दवाखान्यात आणण्याचा प्रयत्न केला. नंतर माझे चुलत भाऊ जेव्हा लाईट बंद करायला आले त्यांना आरेवेरीची भाषा झाली. त्यांना अंगाला अक्षरशः चावा कोण घेतलेला लोक आहे. होते की ती गाडी करत होती? गाडी कोणाची होती, कशा रंगाची होती आणि कोणाची गाडी असेल? गाडीचा नंबर मला माहिती आहे, बाकी गाडी कोणाची होती, काय होती, कुठली होती अजून काय मला माहिती नाही. कशा रंगाची होती, तिच्या पांढऱ्या कलरची गाडी होती आणि गाडीचा नंबर माझ्या हातावर लिहिलेला होता, पण तो आता 8316 नंबर आहे. MH02CL 8316 हा गाडी नंबर होता. काय त्यांनी आरडावी केली तेव्हा? हो, शिवीगाळ करत होता आणि मी कोणाचा माणूस आहे तुम्हाला माहिती आहे काय, हे काय ते काय. पण माझं असं म्हणणं आहे, कोणी कोणाचाही बी माणूस असो, कारण की प्रत्येकाला परिवार आहे. प्रत्येक जण रस्त्यावर येतो जातो. प्रत्येकाचं कोणाचं नाही तर कोणाचं दुःखद निधन जर झालं तर त्याचा परिवार हा उन्हात पडतो. असं व्यसन करून जर लोक गाडी चालवत असतील आणि पोलीस प्रशासन त्यांना पाठीशी घेत असेल तर याला आमचा सक्त विरोध आहे. आम्ही पूर्ण गाव मिळून, आजूबाजूचे गाव मिळून आंदोलन करू, या लोकांना लवकरात लवकर अटक. गाडी चालवणार एकटा होतो की इतर कोणी? नाही, 4 जण त्याच्याबरोबर होते. पण ते 4 जणांना नावासहित आवाज देत होता. ते 4 जण डायरेक्ट त्याला असं करत होते, आमचं नाव घेऊ नको. एखाद्याचं नाव मी ऐकलं नाही, मी आता एवढी सिच्युएशन डेंजर होती की माझा फोन माझ्या खिशात असून मला माझ्या भावाला फोन लावायला 5 मिनिटं फोन शोधावा लागला. हे नेमकं झालं काय? कारण की वरती विजेचा पोलाचा फटकन आवाज, त्याच्या खाली मी असं. या घटनेत किती जखमी झाले? 1 जण मृत्यू झालेले आहे, डॉक्टर म्हणून मुंगशाचे आहेत. एक मुंगशाचाच त्यांच्या बरोबर होता, त्यांच्या पायाची दुखापत झाली. माझे मित्र दत्तात्रय शेवाळे आणि सुदाम शेवाळे यांचा पण पायाची हाड मुडलेलं आहे. ते पण नाशिकला हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. नेमकं काय प्रकार झाला आणि ते सोडत? मला काल उपसरपंचांचा फोन आला, श्रीकांत शेवाळे म्हणून आमच्या गावाचे, की त्यांनी सांगितलं की असा ॲक्सिडेंट झालेला आहे, तर ती लाईन त्वरित बंद करा. तर मग मी तिथं फोनही केला, ती लाईट त्वरित बंद केली. तर संबंधित आमचे काही कर्मचारी, आउटसोर्स कर्मचारी, त्यांना बोलवलं. तर तिथे गेलो असता ॲक्सिडेंट खूप गंभीर प्रकारे झालेला होता. तर मी त्यांना त्या तारेपासून बाजूला होण्याचं सांगत होतो की बाजूला व्हा. पण त्यांची दादागिरी इतकी होती सर की खूपच आम्हाला धक्काबुक्की गेलेली आहे. आणि अक्षरशः मी त्यांना बाजूला घेऊन जात असताना त्यांनी मला चावा घेतला. ते गावच्या लोकांनी, मी काही गोष्टी सांगू शकत नाही, काही प्रायव्हेट पार्टला त्यांनी ते दाबून चेपून आणि ते काढलेलं आहे माझा. नाही तर माझा जखम खूप मोठ्या प्रमाणे राहिली असते. त्याच्यानंतर ते बघितल्यानंतर माझे आत्या भाऊ व माझे चुलत बंधू यांनी बघितल्यानंतर, ती जखम बघितल्यानंतर त्वरित मला प्राथमिक उपचारासाठी सिव्हिलला घेऊन गेलो. काही लक्षात आलं कोणाची गाडी? नाही सर, लोक होते गाडीत मी माझ्या आउटसोर्स कर्मचारीच्या म्हणण्यानुसार, त्याच्यावर पहिले मी पोहोचण्या अगोदर तो पोहोचलेला होता, तेव्हा त्याच्यावर दादागिरी खूप झाली.
तो बोलला की 3 ते 4 लोक होते बुवा असं. आणि गाडी व्हाईट कलरची XUV गाडी होती. आणि मग तिथं ते बघितल्यानंतर त्यांनी जरा चाव वगैरे घेतला. त्याच्यानंतर माझे आत्ते भाऊ त्यांनी लगे मला प्राथमिक उपचारासाठी शासकीय रुग्णालयात मला नेलं. त्यांना घ्यायला काही एक काळ्या रंगाची काही गाडी वगैरे नाही, मी तेव्हा सिव्हिल हॉस्पिटलला होतो आणि मी जेव्हा TTचं इंजेक्शन घेतलं आणि तेव्हाच मग बाहेर आलो तर ते डॉक्टर शेखर म्हणून ते ॲम्ब्युलन्समध्ये बाहेरच होते आणि चेकअपसाठी ते डॉक्टर मला TTचं इंजेक्शन देऊन आणि ते त्यांना चेकअप करण्यासाठी आले. अपघात झाला, आपण काय पाहिलं, नेमकं काय घडलं? ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्या जागेवर आम्ही पोहोचलो तेव्हा 1-2 पेशंट काढून ॲम्ब्युलन्स मध्ये टाकले गेले होते. आम्ही आजूबाजूला परिस्थिती पाहिली, परिस्थिती खूपच गंभीर होती. एक व्हाईट रंगाची XUV 500 2 मोटरसायकली उडवून रस्त्याच्या कडेला खाली उतरून गेलेली होती आणि त्या गाडीखाली डॉक्टर शेखर सूर्यवंशी मुंगशाचे हे त्या गाडीखाली दाबलेले होते. नंतर काय झालं? हे सगळं घडलेलं असताना तिथे ड्रायव्हर आणि ड्रायव्हर सोबत 2 माणसं आणि अजून 2 माणसं जे साईडला पळून गेले होते, त्या 2 लोकांना एक काळ्या रंगाची गाडी घ्यायला आली. ती गाडी मी स्वतः पाहिली लाईव्ह. स्कॉर्पिओ गाडी होती आणि त्या गाडीतनं एक व्हाईट शर्ट घातलेला ड्रायव्हर उतरला. त्याला आम्ही थांबवण्याचा प्रयत्न पण केला की एवढं घडलेलं आहे, आधी या लोकांना मदत करा, मग तुम्ही जा दवाखान्यात जा. पण त्यांनी डायरेक्ट आम्हाला असं उत्तर दिलं की आम्ही कोण आहे, आम्हाला ओळखत नाही, तुम्ही बघून घेऊ. अशी खूप मोठी दादागिरी केली त्यांनी. नाव कोण? नाव तर नाही सांगू शकत कारण अंधार होता. गाडीवर काही लिहिलेलं होतं का? गाडीवरती डाव्या साईडला देवाज नाव होतं. काळ्या रंगाची गाडी, काय लिहिलेलं होतं? देवाज, व्हाईट कलर मध्ये देवाज नाव होतं. कोणाचं नाव एखाद्याचं कोण तुम्हाला जर बोलत होते किंवा तिथे काही आडवे झाले? नाही एवढं तर काय ते बोलले नाही, पण आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला. काळ्या रंगाची स्कॉर्पिओ होती. कोण होतं काय? नाही नंबर पण नाही बघू शकत कारण की एवढी धावपळ होती. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केले, ते थांबले नाही, ते पळून गेले. मग आम्ही ते पेशंट उचलायला लागलो. गाडी खाली जे डॉक्टर सूर्यवंशी होते ना त्यांना काढायला सुरुवात केली. मग